राजकारण आणि पक्षापेक्षा राष्ट्रभक्ती मोठी असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर पुन्हा एकदा निशाणा साधला। गुजरातच्या दिसा इथल्या बनासकांठामध्ये आयोजित एका सभेत मोदी बोलत होते। राष्ट्रपतींना विरोधकांचे कान टोचावे लागत असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या भाषणात नमूद केलं। संसदेत सरकार चर्चेसाठी तयार आहे, मात्र विरोधी पक्षातील नेते आपल्याला बोलू देत नाहीत, त्यामुळे जनसभेतून बोलण्याचा निर्णय घेतल्याचं मोदींनी म्हटलंय। नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशवासियांकडे 50 दिवसांची मुदत मागितली आहे, त्यामुळे नागरिकांना त्रास झाला खरा, मात्र 50 दिवसानंतर परिस्थिती नक्की बदलेल याचा पंतप्रधानांनी पुन्हा एकदा पुनरुच्चार केला। नोटाबंदीच्या निर्णयावरून संसदेत गदारोळ सुरू असल्यानं सलग 17 दिवस कामकाज होऊ शकलं नाही। आपण बोललो तर संसदेत भूकंप येईल, मात्र आपल्याला बोलू दिलं जात नसल्याचा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता। या आरोपानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील त्यांना प्रत्युत्तर दिले। संसदेत सरकार चर्चेसाठी तयार आहे, मात्र विरोधी पक्षातील नेते आपल्याला बोलू देत नाहीत, त्यामुळे जनसभेतून बोलण्याचा निर्णय घेतल्याचं मोदींनी सांगितलं। 500च्या जुन्या नोटा आता बँकेशिवाय इतर कुठल्याही ठिकाणी स्वीकारल्या जाणार नाहीत। 10 डिसेंबरपासून 500च्या जुन्या नोटांवर आता बंदी आली आहे। नव्या नोटा मिळत नसल्यानं सरकारनं रेल्वे, मेट्रो, बस तिकिटांसाठी 500च्या जुन्या नोटांसाठी परवानगी दिली होती, मात्र आता ही मुदत संपली आहे। आता 500च्या जुन्या नोटा कायमच्या हद्दपार झाल्यात। नोटाबंदीनंतर आयकर विभागाने मोठे व्यवहार तसंच संशयितांवर गेल्या काही दिवसांपासून नजर ठेवण्यास सुरुवात केली होती। काही ठिकाणी कारवाई देखील केली। आयकर विभागाने कर्नाटकमधील चित्रदुर्ग आणि हुबली येथे हवाला एजंटच्या घरी टाकलेल्या छाप्यामध्ये 5,70,00,000च्या नवीन नोटा हस्तगत केल्या। त्या सर्व 2,000 रुपयांच्या नवीन नोटा आहेत, तर 90 लाखांच्या जुन्या नोटा देखील त्यांच्याकडून मिळाल्या। त्याचबरोबर 32 किलो सोनं देखील हस्तगत करण्यात आलंय। हवाला एजंटनं घरात बाथरूमच्या भिंतीत कुणालाही कळणार नाही अशा पद्धतीनं हा मुद्देमाल लपवला होता, मात्र आयकर विभागाने रचलेल्या सापळ्यात हे घबाड मिळून आलंय। या प्रकरणी आता आयकर विभाग सखोल चौकशी करत असून आणखी या हवाला रॅकेटमध्ये कोण कोण सहभागी आहेत याचा शोध घेतला जातोय। इजिप्तची राजधानी कायरोमध्ये एका सरकारी इमारतीत बॉम्बस्फोट झाला। या स्फोटामुळे 6 पोलिसांचा मृत्यू झाला, तर 3 जण गंभीररित्या जखमी झाले। त्या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही अतिरेकी संघटनेनं घेतली नाही। चीन आणि अमेरिकेतील संबंध अधिक बळकट करण्यासाठी चीनने एक पाऊल पुढे टाकलंय। अमेरिकेसोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी चीन सहयोग करेल असं चीनकडून सांगण्यात आलंय। अमेरिकेचे चीननं सकारात्मक प्रतिसाद दिलाय। साऊथ कोरियाचे अध्यक्ष पार्क ग्वेन यांच्या विरोधात संसदेत महाभियोग प्रस्ताव मांडण्यास मंजुरी देण्यात आली। या प्रस्तावाला न्यायालयाची संवैधानिक मान्यता मिळाली तर ग्वेन यांचं अध्यक्षपद त्यांना सोडावं लागणार आहे। ग्वेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर 500 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।